सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. काल पाऊस पडलेला तर आता वातावरण बघा काय मस्त झालेले. आपण आलोत वरती वर्कआउट करायला नेहमीप्रमाणेच. आज आहे आपला लेग्स डे, तर आज बैठका मारायच्यात भाई. दमस्तोपर्यंत बैठका, लंजेस आणि ते काफ रेसेस वगैरे मारूयात. बाय द वे आज सुद्धा तुम्हाला पालखी सोहळा बघायला मिळणार आहे, कारण आपण जिथे राहतो ना तिथला आज उरूस आहे. तर रात्री पालखी निघते देवीची. दरवर्षी मी रील बनवतो, एक स्पेशल रील आपल्या इंस्टाग्रामवरती येते, ओळखाय देवी पालखी सोहळा. पण ह्यावेळेस व्लॉगसुद्धा येणार आहे. सो स्टे ट्यून्ड, हा व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला सगळं काय बघायला मिळेल. आणि बाय द वे जर तुम्ही नवीन आहात आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा भाई. आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकन आहे, ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्लॉग्सचं नोटिफिकेशन येत राहील. अशा गोष्टी आपण एक्सप्लोर करत असतो आणि लाईफस्टाईल दाखवत असतो, भरपूर काय काय करत असतो. जर तुम्ही नवीन आहात तर आपले जुने व्लॉग्स बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. तर आता वर्कआउट करून घेऊ पटापट आणि त्यानंतर गप्पा मारू. दिवस आहे आपल्याकडे गप्पा मारायला. काल आपण जी उन्हातानामध्ये राबून जी रील शूट केली होती एकविराची, तिला प्रतिसाद खूप छान मिळाला. जर तुम्ही पण ती रील शेअर केली असेल ना भाई तर थँक्यू सो मच. इंस्टाग्रामवरती फॉलो करा भाई. इथे नाही तर इथे कुठेतरी आयडी येईल, मी नेहमी कन्फ्यूज होतो इथे मध्ये, पण फॉलो करा. तिकडे लाईव्ह कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूप जणांनी ती शेअर केली. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम आपल्या व्लॉग चॅनलवरती पण द्या यार, मजाच येऊन जाईल. आणि काही लोकांनी ना ती तशीच्या तशी उचलून त्यांच्या पेजवरती अपलोड केली. भाई थोडी तरी पर्वा करा. एखादा मनुष्य, एखादा व्यक्ती पूर्ण उन्हामध्ये कसं ती स्ट्रगल करून एखादी कंटेंट शूट करतो आणि तेच तुम्ही उचलून डायरेक्टली अपलोड करताय. थोडे तरी ॲटलिस्ट क्रेडिट तरी द्या भाई. क्रेडिट न देता डायरेक्टली शेअर केल्यात भाई त्यांच्या पेजवरती. जो दूसरों की मेहनत चुराता है ना भाई, वो भुगतेगा एक दिन. बाय द वे वर्कआउट झालेला आहे आपला. आता खाली जाऊ, फ्रेश वगैरे होतो भाई. लेग्स वर्कआउटमध्ये ना पूर्ण जीव निघून जातो. फ्रेश होऊ, ब्लॉग अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 46 ऑफ डेली व्लॉगिंग. इकडे आपली फर्स्ट मील जी आहे ती रेडी करून तुमच्यासमोर आणलेली आहे मी. तर आता मी हे खाणार आहे. आज थोडं लेट झालं आहे, 1 वाजले ऑलमोस्ट. 1 वाजता मी वेलकम करतोय तुम्हाला, कारण थोडंफार काम होतं तर आम्ही बाजारात वगैरे पण जाऊन आलो. आता हे खाऊन घेऊ, त्यानंतर जाऊ मंदिरात. मंदिर पण दाखवतो तुम्हाला आणि देवीचं दर्शन पण घडवतो. आता पहिले खातो. ट्राई करा नक्कीच, ही वाली रेसिपी आपल्या व्लॉग वरती आहे. चलो, खाना पीना हो चुका है, अब जाते हैं जरा मंदिर में और दर्शन लेते. मस्तपैकी दर्शन वगैरे करून आपण आलो घरी. आज भंडारा पण होता तिकडे, पण मी नाही खाल्ला कारण मम्मीने प्रसाद आणलेला, सो मी तो खाल्लाय. प्रसाद खाल्लाय भाई. ऑलमोस्ट 5 वाजत आलेत. मस्त दर्शन वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर छोटीशी वामकुक्षी घेतली. आता उठलोय. आता आपला जो रोड आहे ना समोरचा, बघा हा रोड इथे मस्तपैकी पाणी वगैरे मारू, कारण रांगोळी वगैरे काढायचा प्रोग्राम असतो दरवेळेस. यावर्षी ह्या लोकांनी आधीच धुवून घेतलाय तिकडचा. सो आपल्याला आता फक्त जो वरचा पार्ट आहे ना इकडचा, तिकडे पाणी मारू, क्लिअर करू, कारण पालखी येते आपल्या इकडे. म्हणजे इथपर्यंत नाही येत, बट ते बघा तो पॉइंट दिसतोय ना, तिकडपर्यंत असती पालखी. सो अभी चकाचक कर लेते हैं सब कुछ.
मंडळी टाइम चेक 6:55 झालेले आहेत अँड नाव वी आर ऑल सेट फॉर द पालखी. मस्त पालखी पूर्ण फिरते. यावेळेस बहुतेक इकडे नाही येणार, पण तरी रांगोळी वगैरे काढलेली आहे कारण तिथे जरासा प्रॉब्लेम आहे ना. सो डायरेक्ट त्या रोडने जाईन, बट तरी तुम्हाला पूर्ण व्ह्यू मस्तपैकी पालखीचा दाखवतो. चा डन विथ द पालखी. आता मला रील एडिट करून टाकायची आहे. ब्लॉग काय शूट केलाय मला काहीच माहित नाही, पण ग्लिम्स टाकलेत म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पालखी सोहळा काय असतो ओळखावाडीचा. घरी जाऊ, आंघोळ वगैरे करून मग भेटतो. आंघोळ तर झाली भाई, चकाचक एकदम. आत्ता किती वाजले माहिती आहे का? आता 12:04 झालेत. बऱ्याचदा मी असं दाखवतो आणि हे ब्लॅक होऊन जातं. बाय द वे घड्याळ भाई रफ अँड टफ आहे. एनिवेज कमिंग बॅक टू द स्टोरी. तर आता मला ब्लॉग एडिट करायचा आहे, रील एडिट करायची आहे, बरेच काम आहे आणि आता 12 वाजलेत. उद्या सकाळी लवकर उठणं असं वाटत नाही मला. तर हा ब्लॉग इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला जे मी प्रेझेंट केले ते आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भाई भरपूर वेगवेगळं कंटेंट येत असतं आपल्या चॅनलवरती. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट. सायनिंग ऑफ मित्र आहोत. बाय.